नमस्कार, लोकात्मनेजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। शहर वाहतूक जालना उपप्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ जालना यांची संयुक्त कारवाई। एकूण 48 रिक्षा विरुद्ध 3,15,750 रुपये ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई। आज दिनांक 18/10/2025 रोजी जालना शहरात विविध ठिकाणी आरटीओ शहर वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक, कदीम जालना, सदर बाजार जालना यांच्या वतीने अधिकारी व अंमलदार यांनी शहरामध्ये विना परमिट प्रवासी नेणाऱ्या रिक्षावर, विना नंबर व इतर जिल्हा पासिंग या रिक्षावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबवली असता एकूण 48 रिक्षाची तपासणी केली। त्याच्यावर ई चलनद्वारे चलन केले असून एकूण दंड 3,15,750 रुपये एवढा आकारण्यात आला आहे। तसेच यापुढे सदरची कारवाई विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत कुलकर्णी, जालना आरटीओ कार्यालयाचे चंदमोहन चित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा PV इंगळे व आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, पोलीस ठाणे कदीम जालना, सदर बाजार जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी विशेष मोहीममध्ये भाग घेऊन रिक्षावरती कारवाई केली आहे। जालना शहरामध्ये काही अवैधरित्या ऑटो रिक्षा चालत असल्याबाबतच्या आमच्या निदर्शनास आले, वरिष्ठांच्या निदर्शनास आले। काही ऑटो रिक्षा परमिट नाही किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी चालतात अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष लोमानी सर व जालना उपविभागीय अधिकारी कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार, मार्गदर्शनानुसार, तसेच आरटीओ ची संपूर्ण टीम, त्यांची वरिष्ठ अधिकारी, त्यांची टीम, अशा प्रकारे दोन्ही टीम आरटीओ आणि पोलीस या दोन्ही टीमच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आपण जालना शहरामध्ये एकूण 46 असे ऑटो रिक्षा डिटेन केलेले आहेत, ज्या ऑटो रिक्षांनी मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। अशा सर्व कारवाई दरम्यान आरटीओ विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे। 46 वाहनापैकी 30 वाहनावर 3,15,700 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। इतर जे 16 वाहन आहे ते एज बार झालेले आहे, त्यामुळे ते स्क्रॅप साठी त्यांनी वेगळे ठेवलेले आहे। अशा प्रकारची कारवाई आज संयुक्तरित्या आपण केलेली आहे। लोकात्मने चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।